थँक्यू अमरजी. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण निवेदन करत आहात, समालोचन करत आहात, संपूर्ण स्पर्धा कव्हर करत आहात आणि जे कव्हरेज करण्यामध्ये तुमची वाणी साक्षात जणू सरस्वती माता तुमच्या या वाणीमधून प्रकट होत असते. आणि शब्दांचे ज्ञान कसं असावं तर अभूतपूर्व सोहळ्यामध्ये जी अभूतवाणी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली पर्व पहिल्यामध्ये आणि पर्व दुसऱ्यामध्ये. अगदी आज योगायोग की आम्हाला अमरजी यांच्यासोबत स्टेज शेअर करायला मिळालं. खूप छान वाटलं या ठिकाणी. त्यानंतर आपण वळतो या मॅचकडे. तर आजच्या दिवसामधील शेवटची मॅच असेल कासगाव विपक्ष टार्गेट 11 दसई. तर पहिला चेंडू या ठिकाणी हाताळता येतं. P1चं षटक मेंढरी पॉवर प्ले अमोल घरत. तर पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. अगदी शारिफ शेखवर पूर्ण जबाबदारी असेल आपल्या टार्गेट 11 शरीफ शेखवर. शरीफ बिग हिट. इट्स अ मॉन्स्टरस हिट. पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर हा चेंडू डिलिव्हर केलाय लॉंगर बाउंड्रीच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द रोप. शरीफ शेखच्या बॅट मधून 4 धावा धावफलक श्री गणेशा होतं या ठिकाणी टार्गेट 11 दसई संघाचा. कारण टार्गेट जर ठेवायचं असेल तर ऍटलीस्ट तुम्हाला 50-60 धावा धावफलकावर अंकित कराव्या लागतील. 4 धावा. पुढे एकदा सेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन रिजन पर्यंत जर बघितलं तर चेंडू अगदी हवेमध्ये होता, बराच वेळ हवेमध्ये होता, परंतु डीप मध्ये अगदी बघितलं तर क्षेत्ररक्षक होते. परिणामी 1 धाव धावफलकावर अंकित होणार. या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे. कारण अगदी बघितलं तर 5 वाजून 45 मिनिटे झाली आहेत आणि दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची. 1 मिनिट देखील वाया घालवला तर पेनल्टी मिळेल. ओहो, लेग बिफोर विकेट कैचीमध्ये पकडले गेले. 3 स्टंप मध्ये पकडले गेले आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होतील. सुलतान बॅक टू द डगआउट आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर क्विकली निर्णय द्यायचा. कारण अगदी सूर्य मावळतीच्या दिशेने वळतोय आणि अजून आपल्याला 1 इनिंग कव्हर करायची आणि पहिल्या इनिंगलाच ऑलमोस्ट जर बघितलं तर अर्धा तास लागणार आहे आणि लवकर अंधार पडतो. अशा वेळेस आपण क्विकली निर्णय द्या आणि मॅच मध्ये 1 मिनिट देखील वाया घालू नका. आणि दोन्ही संघ जर बघितलं तर अगदी जवळच्या टीम्स आहेत. कोणाचं नुकसान देखील होणार नाही याकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि त्या टीम्सने देखील या ठिकाणी सहकार्य करणे गरजेचं आहे. दसई प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं आणि ही शेवटची मॅच असेल या दिवस क्रमांक 2. विकेट फलंदाज बाद. LBW विकेट या ठिकाणी प्राप्त झाली. सुलतान बॅक टू द डगआउट आणि रिव्ह्यू या ठिकाणी मिळणार नाहीये. रिव्ह्यू संपलेला आहे या ठिकाणी. बॅट्समन पूर्ण टार्गेट 11 दसई संघाचा रिव्ह्यू संपलाय. आता मात्र रिव्ह्यू मिळणार नाहीये. एक रिव्ह्यू जर मिळाला तर कदाचित तो कासगाव संघाला मिळेल. तर या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो आम्ही जास्त करून कन्सिडर करू. कारण आता संध्याकाळच्या सत्रामध्ये विकेट नेहमी चमकत असते आणि त्याच्यामुळे कॅमेरावर फ्लॅश येत असतो. कदाचित आम्ही ऑनफिल्ड अंपायरलाच गृहीत धरू. ओहो, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये जेल सोडला गेला आणि रनआउट साठी बेल्स उडाली नाहीये. बेल्सच उडाली नाहीये त्या ठिकाणी. अगदी स्टंप हिट झाला परंतु बेल्स उडाली नाही. तर नाटकीय रूपांतर पाहायला मिळालं. 1 धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली गेली. 6 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ असताना 1 गडी बाद 6. सुलतान 0वरच बाद झाले. त्यानंतर शरीफ आणि ज्युनियर शरीफ. ओहो, मिस टायमिंग झालाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये असेल. लॉंगर क्षेत्राच्या चेंडूच्या खाली, परंतु खालीच राहणार कारण झेल सुटला गेलाय.
शरीफ शेख यांना पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. सातत्याने हा दुसरा जीवनदान असेल शरीफ शेख यांना. आणि दोघांमध्ये जर बघितलं तर ज्युनियर कोणाला म्हणावं आणि सिनियर कोणाला म्हणावं, कारण दोघेही बॉडीला जर बघितले तर 6 फूट अगदी वेस्ट इंडियन स्टाईलने दोघेही बॉडी बिल्डर आहेत. परंतु शरीफ शेख हे अगदी जुनवंत गुणे खेळाडू आणि अतिशय जुने खेळाडू आहेत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 7. षटक क्रमांक दुसरं मेंढादेवी पॉवरप्ले या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय पंकज. तर फास्ट खेळायचंय, एकही मिनिट या ठिकाणी कोणीही वाया घालू नका, कारण मित्रांनो या ठिकाणी ऑब्विसली तुम्हालाच खेळायचंय. कासगावकर तुम्हाला दुसरी इनिंग खेळायची. अंधाराचं सावट जर नको असेल तर फास्ट खेळा. गुड लेंथला चेंडू, बॅटची लिडिंग एज. या ठिकाणी अगदी बघितलं क्रीजमध्येच चेंडू अगदी फ्लाय झाला होता, विकेटच्या जवळून स्टंप जवळून गेला. बचावले गेलेत पुन्हा एकदा शरीफ शेख. म्हणजे आतापर्यंत बघितलं तर 2 झेल सुटले गेले आणि या ठिकाणी स्टंपच्या जवळून देखील चेंडू गेला. म्हणजे तिसरं जीवनदान प्राप्त झालंय. जीवनदानाचं सुवर्ण संधी करावी लागेल. शॉर्टपिच चेंडू. आता मात्र जीवनदान मिळेल का? नाही मिळणार. शरीफ शेख 3 जीवनदान मिळालं, चौथ्या वेळेस मात्र तंबूच्या आशाला वळणार. दुसरा फलंदाज बाद होतोय. शरीफ शेख बॅक टू द डगआउट. तर 2 फलंदाज सुलतान शेख आणि शरीफ शेख दोघे बंधू जर बघितले तर शेख बंधू बाद झाले आणि सॉफ्ट डिस्मिसर पाहायला मिळालं. 7 धावा धावफलकावर अंकित झाल्या. 2 गडी बाद 7. खूप चांगली बॉलिंग पंकज यांच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑर्पिक चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करायला गेले, बॅटची लिडिंग एज, रनआउट साठी गेले परंतु स्टंप हिट करू शकले नाही. केपटीला हिट केलंय, स्टंपला हिट केलं नाही. परिणामी 1 धाव धावफलकावर अंकित होईल. 8 धावा धावफलकावर सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सातत्याने दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून केला जातोय. शरीफ ज्युनियर आणि असीम. फुल टॉस मिस टायमिंग झालंय. अजून एक फलंदाज बाद होणार. तू चल मैं आया. अगदी या पद्धतीने जर बघितलं तर सातत्याने 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. आणखीन एक असीम शेख बॅक टू द डगआउट. शफीक शेख आलेत. तर साजिद शेख प्रत्येक षटकारासाठी शफीक शेख तुम्हाला 100 रुपयाचे कॅश प्राइज. शरीफ ज्युनियर आहेत. ओह व्हॉट अ मॉन्स्टरस हिट. इट्स अ गोइंग. मसाला दरबारवर फेकून दिलाय चेंडू. मिड विकेटच्या डोक्यावरनं शरीफ शेख ब्रँड षटकार. देखील होत आलं, परंतु ओम केबल आणि वेदांत नेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून डेन केबल 887 चॅनल बंद होणार नाहीये. तो सतत चालू राहणार. तुम्ही टेलिव्हिजनच्या समोर जा आणि संपूर्ण डीपीएल दसरी प्रीमियर बघा. क्या बात है, काय बॅटिंग करतोय ज्युनियर. ये ज्युनियर नहीं, ये सीनियर से भी बेहतरीन बल्लेबाज है. शरीफ शेख इज ऑन द फायर. मध्ये शरीफ ज्युनियर यशस्वी ठरलाय. 2 चौकार शरीफ शेखच्या माध्यमातून, 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. शफीक शेख टोटल 1 षटकार मारला तर 100, 5 मारले तर 500 रुपये मिळतील.
साजिद शेख यांच्याकडनं. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. अमोल घरत वेल बॉलिंग, स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. डॉट बॉल. शाफिक शेख षटकारासाठी साजिद शेख यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. तर या ठिकाणी प्रेरणा दिली जाते, परंतु बॅट्समन कन्वर्ट करू शकत नाहीये, किंबहुना अजूनपर्यंत कॅपिटलाइज करू शकला नाही. परफेक्ट यॉर्कर. पुढे एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. डीप क्षेत्ररक्षक असतील. एक धावफलकावर अंकित होणार आणि धावसंख्या धावफलकावर पोहोचली 19. पुढे एकदा स्ट्राईक एंडवर आतापर्यंत बदल, ज्यांनी एक षटकार एक चौकार. शरीफ शेख ज्युनियर, शरीफ शेख सिनियर परतलेत परंतु ज्युनियर आहेत आणि ज्युनियर एक महत्वपूर्ण खेळाडू. 19 धावा धावफलकावर. सन्माननीय अशोकजी फोडसे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित प्रेमाची स्पर्धा म्हणजे दसरी प्रीमियर लीग 20-22 पर्व दुसरं. तर अशोकजी फोडसे साहेब आपण या ठिकाणी आलात, आपलं सहर्ष सविनय आनंदमय स्वागत असेल. तर गणेशजी मडके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. खूप चांगली बॅटिंग केली जाते. ओहो, यावेळेस अगदी बघितलं तर पिचिंग आपण बघू शकतो. लेगस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉल या ठिकाणी कन्सिडर केला गेलाय, पण दिशित करतायत, दंडित करतायत. व्हाईट बॉल अवंतर धावेमध्ये बरं आणि धावसंख्या धावफलक 22 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अमोल घरत आपण बघू शकतो अगदी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शरीफ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ मॅग्निफिशंट टायमिंग. परंतु जितकी उंची होता तितकं डिस्टन्स पार झालं नाही. टायमिंग चांगली होती. ओ माय गुडनेस, डाईव्ह आणि मला वाटतं शाफिक शेखची खेळी संपुष्टात. बॅट हातामधून सुटली, युद्धामध्ये गेले, शस्त्र हाती पडलं आणि परिणामी युद्ध देखील त्या ठिकाणी आहुती दिली गेली. शाफिक शेख बॅक टू द डगआउट, रनआउट. शॉर्ट पिच चेंडू ग्लान्स केलाय. गुड फिल्डिंग, धाव येणार नाहीये. चांगली बॉलिंग ॲक्युरेसी पाहायला मिळते. बॅट्समनला पूर्णपणे बांधून ठेवलंय. ज्युनियर शरीफ शेख यांना देखील बांधून आतापर्यंत ठेवलंय या ठिकाणी अमोल घरत त्यांनी, कारण या षटकामध्ये अजून एकही चौकार किंबहुना एकही षटकार अजूनपर्यंत सक्सेसफुली त्यांनी कॅपिटलाइज करू दिला नाही. गुड बॉलिंग. स्लोवर वन, कव्हर ड्राईव्ह चांगली पाहायला मिळते, पण तो चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी लॉंग ऑफला. तत्वर एक सिंगल मिळणार आणि या सिंगलने धावसंख्या पुनश्च एकदा अर्जित होईल. धावफलकावर सजवली गेली 24 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर असेल 4 गडी बाद 24. सुलतान 0वर बाद झाले. त्यानंतर शरीफ सिनियर 6 धाव्यांवर बाद झाले आणि त्यानंतर आपण बघितलं तर असीमबाई 0वरच बाद झाले. शरीफ त्या ठिकाणी 1 धाव्यांवर बाद झाले आणि त्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी शरीफ ज्युनियर या ठिकाणी चौकार षटकार साधारणपणे जर एकंदरीत बघितलं 15 धाव्यांवर खेळतायत. आणि आता आलेत शाहरुख. फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय. प्रॉपर टायमिंग आहे, परंतु ज्या पद्धतीने जेल पकडलाय, क्या बात आहे. 100 कॅच आणि बक्षीस पात्र 100 कॅच आणि या ठिकाणी बक्षीस मिळालेले आहे. कारण अगदी बघितलं तर ब्लूटूथ हेडफोन सन्माननीय अभिजितजी कामत साहेब जे क्रुगर तर क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचंय अमर. व्हॉट अ मॅग्निफिशंट कॅंग. अमर या ठिकाणी एक ब्लूटूथ हेडफोन देखील त्यांना प्राप्त झालाय. 100 कॅच 6 वर. काय कॅच पकडली. व्हॉट अ मॅग्निफिशंट कॅच. तर कासगावकरांचे क्षेत्ररक्षण अफलातून या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये डी पण क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल बाउंड्री लाईनच्या पलीकडे
डीपेस एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतो एक क्लासिकल चौकार. त्यानंतर कुठेतरी एक संकटामध्ये संकटमोचक ठरतोय अरबाज. अरबाज शेखच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलाय. खूप चांगली बॅटिंग अरबाज. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायला गेले. यावेळेस बीट होत आहेत. विकेट किपिंग अगदी क्लोज या ठिकाणी पाहायला मिळते. तर अरबाजला संधी मिळत नाहीये. शाहरुख आणि अरबाज अगदी बघितलं तर कोण शाहरुख आणि कोण अरबाज हे देखील आता ओळखणं कठीण आहे. दोघे सारखे, अगदी वजनाने देखील सारखे, चेहऱ्याने देखील सारखे आणि रंगाने देखील सारखे आणि सगळ्याच प्रकारे सारखं म्हणा. आणि मामा भाचे देखील आहेत. क्या बात आहे. आणि रनिंग देखील बिटवीन द विकेट देखील सारखीच आहे. तर सगळं सारखं आहे या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु आता मात्र अरबाजने स्ट्राईक कोणाला दिले? शाहरुखला. अगदी फक्त थोडा बदल की अरबाजने कॅप पाठीमागे वळवली आणि शाहरुखने कॅप अगदी समोर धरलेली. त्या पद्धतीने एक ओळख आपण करू शकतो शाहरुख आणि अरबाजमध्ये. धावसंख्या धावफलकावर 29 धावा. 29 धावा धावफलकावर अंकित झाल्या. जयेश चांगली बॉलिंग करतोय. जयेश राईट आर्म ओव्हर द विकेट. परफेक्ट यॉर्कर स्लिप झाले. अगदी ब्लॉक केलं होतं या ठिकाणी शाहरुखला. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. बॉडी लेंथ जर यॉर्कर चेंडू जर टोजला लागत असेल तर मात्र बॅट्समन शाहरुखचं वेट इतकं आहे की तो चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. खोलवर चेंडू त्याला खेळणं फार कठीण जातोय. परंतु स्लॉट मध्ये चेंडू आला होता. स्लॉट मधला चेंडू देखील मिस करतोय शाहरुख. पॉवरफुल जनरेशन पाहायला मिळत नाहीये. किंबहुना ती पॉवर जनरेटच झाली नाही. डॉट बॉल आला. 2 डॉट बॉल. खूप चांगली बॉलिंग. जयेश षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद 29. फास्ट खेळायचं. 1 मिनिट सुद्धा आपण वाया घालू नका मित्रांनो. पाच गडी बाद 29 धावा धावफलकावर आणि षटक क्रमांक बॅटिंग पावरप्ले खेळण्याचा निर्णय घेतलाय. अगदी आपण बघू शकतो स्कोरलेग अंपायर सन्माननीय निलूजी महाजन आणि अगदी ऑनफिल्ड अंपायर आपण बघू शकतो या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनच्या समोर हेमंतजी शेट्टी आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी असतील रामदादा डिंगोरे. पंकज पुन्हा एकदा आपल्या स्पेलमध्ये पाहतोय आपण. पंकज बॅटिंग पॉवर प्ले लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू स्लाइस केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं फ्लाय होतोय. 2 षटके चेस करतायत. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि दुसरी धाव देखील. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. या रनिंग बिटवीन द विकेट साठी टाळ्या वाजल्याच पाहिजे. अगदी जणू असं वाटत होतं की खेळपट्टी देखील नाचते. इतकं जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. कमिटमेंट आहे बॉस. क्रिकेट आहे. अगदी गणेश आचार्य जे देवा डान्स करतात त्यावेळेस सगळे बघत राहतात तसं अरबाज आणि शाहरुख धावतात त्यावेळेस प्रेक्षक वर्ग बघत राहतात. गुड रन विथ द विकेट. ओ बॅटची लिडिंग एज फलंदाज बाद आणि मला वाटतं अरबाज बॅक टू द डगआउट. मनसूर शेख आलेत. मागील मॅच मध्ये सुपर फ्लॉप होते परंतु या मॅच मध्ये सुपर हिट ठरणार कारण टार्गेट 11 संघाला फक्त एकच टार्गेट आहे की मनसूर शेखने खेळावं आणि चांगली धावसंख्या उभारावी. आणि कृष्ण सातपुतेची कधी कधी आत्मा त्यांच्या अंगामध्ये येत असते त्या पद्धतीने खेळत देखील असतात. ओ डगआउट मध्ये जायचंय. टार्गेट 11 तसंही संघ डगआउट मध्ये बसायचंय. एक सुद्धा खेळाडू आपण बाहेर यायचं नाहीये. तर स्ट्राईक या ठिकाणी शाहरुखला मिळेल तितकी धावसंख्या. जे खाली बसलेले खेळाडू असतील डगआउट मधील टार्गेट 11 तसंही संघ आपण वरती बसायचे. तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही बसण्यासाठी आसनं खुर्च्या दिल्यात. ओहो फटका चांगला आहे परंतु लॉंग ऑन रिजन मध्ये डीप क्षेत्ररक्षक फिल्डिंग ज्या पद्धतीने सेट केले
जसं बॉलर चेंडू हाताळतोय त्या पद्धतीने फिल्डिंग सेट केले आणि परिणामी टार्गेट 11 संघासाठी आतापर्यंत धावा या एकेरी स्वरूपातच येत आहेत. धावसंख्या धावफलकावर 33 धावा. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना खूप चांगली बॉलिंग. शॉर्ट पिच चेंडू स्लाइस केलाय. मला वाटतं या ठिकाणी आणखीन एक फलंदाज बाद होणार आणि कृष्णा सातपुते देखील परतले. आणि आता तर मला वाटतं या ठिकाणी असा फलंदाज स्वतः मला वाटतं खालीच उतरलेत. हे रिंगण आहे, एक रेसलिंग आहे आणि या रेसलिंग मध्ये मात्र आता खाली उतरलेत. गोलंदाजांवर खूप मोठं आक्रमण होणार आहे. चला धावत यायचं खाली. खतरनाक बॅट्समन. मला पडगा टेनिस क्रिकेटमध्ये एक फैजान नावाचा खेळाडू आठवतोय. फैजान ते देखील असेच असायचे. सुफियान नावाचे खेळाडू. सुफियान नंतर मला वाटतं हा खेळाडू असेल. तर 2 धावांची या ठिकाणी पेनल्टी मिळालेली आहे टार्गेट स्पोर्ट्स 11 संघाला. हो जबरदस्त चेंडू. अगदी चेंडूला स्पर्श करू शकला नाही, बॅटला स्पर्श करू शकला नाही चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पोहोचले. सात फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. 7 फलंदाज म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर बघितलं तर टेल एंडर सुरू झालेत आणि यामध्ये एकमेव शाहरुख शेख नावाचा फलंदाज आहे. 7 फलंदाज बाद झालेत. शाहरुख शेखवर जबाबदारी असेल हे 12 चेंडूमध्ये ऍटलीस्ट 20 ते 30 धावा लगावण्याची. पूल केलाय डीप मध्ये. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो या ठिकाणी काऊ कॉर्नर झोनला. 1 धाव कंप्लीट आणि पुण्याची एकदा हे 7वं षटक या ठिकाणी फेस करेल शाहरुख शेख. 37 धावा. $37 runs, लॉस ऑफ 8 विकेट डिड सो फार. टोचल्यानंतर मला वाटणी घ्यावी लागते, परंतु बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला, संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न. ओहो परफेक्ट, क्या बात आहे. स्विंग अँड मिस. स्लोवर वन खूप चांगला हाताळतो या ठिकाणी प्रसाद. आणि ज्या पद्धतीने प्रसादने आतापर्यंत बॅट्समनच्या रडारमध्ये एकही चेंडू दिला नाही, किंबहुना बॅट्समनच्या मिरिटवर खेळू दिलेला नाही. यावेळेस क्विकर वन. बन्नाट वेग. फलंदाज बाद. धावच येणार नाहीये, कारण विकेट किपरच्या हातामध्ये जर डॉट बॉल गेला किंबहुना जर चेंडू गेला तर मात्र तुम्हाला धाव घेता येणार नाहीये. याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. डॉट बॉल आलाय. जावेद बीट होतोय. शॉर्ट पिच चेंडू. जावेदची खेळी तुर्तास तरी मला वाटतं संपण्यामध्ये अपयशी ठरला. अमोल घरत हातामधला झेल विकेट किपरच्या भूमिकेत असताना सुटला गेला आणि परिणामी स्ट्राईक कोणाला मिळाली तर शाहरुख शेखला. आणखीन एक धावफलकावर अंकित होईल. धावसंख्या धावफलकावर 44. शेवटचा चेंडू असेल इनिंगचा. फुल टॉस. व्हाट अ मॅग्निफिशंट टायमिंग. बॅकअप दी स्कोर ऑफ दी विकेट. चेंडू फाईन जातोय. या ठिकाणी आपली जादू दाखवली, आपलं ब्रेन दाखवलं. ये दिमाग का खेळ आहे, ये ताकद का नाही. या पे बेहतरीन चौवा आणि या चौकाराने धावसंख्येला आकार मिळाली. धावसंख्या धावफलकावर पोहोचली 48 आणि 49 धाव्यांचं आव्हान या ठिकाणी समोर ठेवलंय. आपण अगदी बघितलं तर 2 रनाची पेनल्टी लागली होती. चला टार्गेट 11 तसंही संघ तुम्ही त्वरित यायचंय. पहिल्या चेंडूपासूनच या ठिकाणी 2 धावा धावफलकावर या ठिकाणी कासगावकरांच्या लागतील आणि तब्बल तदनंतर या मॅचची सुरुवात होईल. आणि या इनिंग साठी आपण या सकाळच्या सत्रापासून तर या संध्याकाळच्या सत्रापर्यंत आपण ज्यांचा आवाज ऐकत आहोत
ऐकत राहणार, किंबहुना ना भूतो ना भविष्यती हा आवाज नेहमी सतत गुंजत राहील, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत राहील. अमरजी राऊत. थँक्यू व्हेरी मच. तुर्तास मी या ठिकाणी थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. कासगाव संघ या स्पर्धेमधला ज्यावेळेस पहिला सामना खेळला त्या पहिल्या सामन्यामध्ये बोनस गुणापासनं दूर राहताना आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु यावेळेला 42 चेंडूमध्ये 49 धावांचं माफक आव्हान डोळ्यासमोर आहे, समोर उभा आहे. आणि हे आव्हान जर 4.3 षटकांमध्ये म्हणजे 4.3 ओव्हरमध्ये जर चेस केलं तर मग मात्र बोनस गुणासह या लेग स्टेजमधला हा विजय अतिशय दिमाखात साजरा केला जाईल. 42 चेंडू आणि 49 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलाय कासगाव संघ आणि समोर त्याला फाईट करेल, या 49 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजेच टार्गेट 11 दसई संघ. दसई प्रीमियर लीग सन 2022 क्रिकेटचा हा महारण संग्राम आणि या महारण संग्रामातला आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा शेवटचा सामना, शेवटच्या सामन्यातली ही शेवटची इनिंग आपण पाहायला मिळतोय आपल्याला. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर शरीफ आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन अमोल. पहिल्याच चेंडूवर जोरदार प्रहार केला गेला. मिड विकेटच्या रिजन मध्ये मात्र चेंडू फील्ड होईल आणि अवघ्या एका धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई कासगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 1919 एकावर 9 19 धावा आणि त्याचबरोबर पेनल्टीच्या 2 रन देखील ओमसाई कासगाव संघाच्या धावसंख्येमध्ये आपल्याला ऍड होताना पाहायला मिळतील. आणि या पेनल्टीच्या 2 धावांसह सुधारित धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 221 2 1 21 धावा. लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या षटकामध्ये तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली बॅट्समन प्रसादच्या माध्यमातून. 3 चौकार आणि त्यानंतर 1 षटकार. 18 धावांची वादळी खेळी आतापर्यंत साकार केली गेली आहे. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 28 धावा उर्वरित 36 चेंडूंवर. परंतु जर बोनस गुण प्राप्त करायचा असेल तर उर्वरित 3.3 षटकांमध्ये या धावा वसूल कराव्या लागतील. स्ट्राईकला अमोल फुल टॉस बॉल. समाचार घेण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागली गेली आहे. क्षेत्ररक्षकाकडून कोणतेही प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. नामी संधी आली होती अमोलला माघारी धाडण्याची, ती संधी गमावली गेली आहे या क्षणाला टार्गेट 11 दसई संघाकडनं. आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 2-22 2 22 धावा. बॉलिंग मार्कवर पुन्हा शरीफ नावाचाच गोलंदाज आपल्याला गोलंदाजीची कमाल करताना पाहायला मिळेल. या षटकातला पुढचा चेंडू लो फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये एक सुंदर फील्ड केलेला, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे.
आणि कुठेतरी यावेळेला टार्गेट 11 दसई संघाचं टार्गेट असणार आहे की समोरच्या संघाला बोनस गुणापासून आपण परावृत्त ठेवूया, लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. या षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू सज्ज होईल. बॅट्समन प्रसाद. आपल्या फॉलो थ्रू मध्ये काही मिस्टेक होत आहेत. रनअप मध्ये काहीशी चूक होताना पाहायला मिळते शरीफच्या माध्यमातून. टार्गेट 11 दसई संघ या अगोदरच्या पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता, परंतु त्या सामन्यामध्ये शाहरुख नावाचं एक वादळ आपल्याला घोंगावताना पाहायला मिळालं आणि तो शाहरुख या सामन्यामध्ये 2 चौकार खेचले, परंतु संघाला अडचणीतून बाहेर काय काढू शकला नाही. यावेळेला स्लो 1 बॉल त्याचा घेतला गेलाय. करपूस समाचार डिफाईन लेगच्या रीजन मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार. प्रसादच्या बॅटमधनं हा येतो आणखी एक देखणा चौकार. टू 6-26 2 ओव्हर 6 26 धावा. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. बॉलर शरीफ. 49 धावांचं आव्हान. त्याचा पाठलाग सफलून खेळण्याचा प्रयत्न. एक वेगळा शॉट. या शॉटला दशरथ पाटील एका शब्दामध्ये चांगलं सांगतात, परंतु ते मला काही सांगता येणार नाही. चेंडू निघून गेलाय सीमा पार. चौकार. ओमसाई कासगाव या संघाकडनं खराब गोलंदाजी होते. टार्गेट 11 दसई संघ. वाईट चेंडू अतिरिक्त रूपात आणखी एक धाव आणि संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 31-31 3 ओव्हर 1 31 धावा. कुठेतरी जी जोरदार मुसंडी मारली गेली. बोनसच्या दिशेनं वाटचाल करण्याचा वेगवान प्रयत्न केला होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. गॅप शोधला गेला. थर्डमॅनच्या रीजन मध्ये चेंडू करेल ट्रॅव्हल. चेंडू निघून जाईल नॉन स्टॉप सीमा पार. चौकार. धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 35-35 3 ओव्हर 5 35 धावा. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 14 धावांची गरज. टार्गेट 11 दसई संघाला आता मात्र कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर सापडत नाहीये. उत्तर शोधून मिळत नाहीये आणि त्या उत्तरावर हलकेच प्रहार केला जातो. स्लो 1 बॉल पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ओमसाई कासगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते बिनबाद 35 धावा आणि विजयासाठी अजूनही 30 चेंडू 14 धावांची गरज आहे. परंतु जर बोनस प्राप्त करायचा असेल तर मग मात्र पुढच्या 15 चेंडूंमध्ये उर्वरित 14 धावा वसूल कराव्या लागतील. परंतु ज्याप्रमाणे धावांचा ओघ धावांचा वेग आपण बघत आहोत, सरासरी बघत आहोत ओमसाई कासगाव संघाची, ती सरासरी पाहताना याच षटकामध्ये 14 धावा येतील की काय हा मात्र प्रश्न निर्माण झालाय. कारण यावेळेला घेतला गेला बॅटिंग पॉवर प्ले स्ट्राईकला असणार आहे हार्ड हिट बॅट्समन विस्फोटक फलंदाज गोलंदाजांचा कर्दनकाळ अमोल घरत आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर पप्पू कडाव. अनुभव आहे पाठीशी. फिरकीची कमाल अनेक सामन्यांमध्ये दाखवली गेली आहे. या दसई संघाचं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू, क्रिकेटचा एक निस्सीम चाहता म्हणून पप्पू कडाव यांचं नाव घेतलं जातं. या षटकातला पहिला चेंडू स्ट्राईकला अमोल. लाईन चेक करावी लागेल का यावेळेला. अप्रतिम गोलंदाजी आणि याला म्हणतात स्पोर्टिंग स्पिरिट. खिलाडी वृत्तीपणाचं दर्शन दाखवलं गेलं. खिलाडी वृत्तीचं दर्शन दाखवलं गेलं अमोलच्या माध्यमातून. बॅटची कट घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेला होता आणि पंचांच्या निर्णयाची कोणत्याही प्रकारची वाट पाहिली नाही, प्रतीक्षा केली नाही आणि स्वतःहून क्रीजवरून निघून गेलेत आणि पंचांना मात्र बाद देण्यासाठी प्रवृत्त केलं गेलंय. लाजवाब क्रिकेट पाहायला मिळतंय. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, तुम्ही जर क्रिकेटला 100% दिलं तर क्रिकेट मात्र तुम्हाला 101% देण्यासाठी आतुर झालेला असतो. यावेळेला जोरदार प्रहार केला गेलाय. फटका चुकला. मिस टायमिंग शॉट. लिडिंग एज आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. हा बसेल दुसरा झटका आणि यावेळेला पप्पू कडाव यांना हॅट्रिकची उपलब्ध होते नामी संधी. झटके दिले गेलेत आणि मगाशी देखील आपण या अगोदरचा सामना ओमसाई कासगाव या संघाचा जर पाहिला
तर त्या सामन्यामध्ये देखील बोनस घ्यायच्या वेळेला 6 चेंडूमध्ये 4 धाबा बोनससाठी आवश्यक होत्या आणि त्या काढता आल्या नव्हत्या ओमसाई कासगाव संघाला. या वेळेला एक सुंदर फटका, चेंडू निघून गेलाय थर्ड मॅन रिजन मध्ये, सीमा पार, चौकार. आणि या 4 धाबा निशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 39 3/9 39 धाबा. विजयासाठी आवश्यक असतील अजूनही 10 धावांची गरज. आणि या षटकातले चेंडू शिल्लक आहेत 3. अप्पू कडव स्वतः पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. सहजरित्यानं हा विजय संपादित होईल का? अप्रतिम फटका, इनोव्हेटिव्ह शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय, सीमा पार, 1 बाउन्स, चौकार. 4 धावा निशी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 43 4वर 3 43 धावा. आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या केवळ आणि केवळ 6 धावा. लाजवाब क्रिकेटचं प्रदर्शन ओमसाई कासगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कारण की ओमसाई कासगाव संघ यावेळेला फुल टॉस बॉल आहे, क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. ओमसाई कासगाव या संघानं जय हनुमान शिरगाव संघाचा पराभव केला होता. एका दिग्गज संघाला पराभूत करण्याचं कसब मात्र या संघानं दाखवलं होतं आणि तिथून निश्चितपणे त्यांचा वाढलेला कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधल्या चमकदार कामगिरीसाठी कारणीभूत ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अजूनही डावातल्या 6 धावा शिल्लक आहेत, 5 धावा शिल्लक आहेत, 44 धावा झाल्यात. आणि या वेळेला हा येईल एक खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या झाली आहे 48 48 धावा. स्कोर इज लेवल नाव. आणि विजयासाठी अजूनही एका धावेची असणार आहे गरज. पुढच्या 9 चेंडूमध्ये ही 1 धाव काढावी लागणार आहे जर बोनस गुण प्राप्त करायचा असेल. परंतु आता मात्र बोनस गुणाच्या दिशेनं यशस्वी वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. कासगाव संघाला तो विचार करावा लागेल. जर या अगोदरचा सामना देखील आपण बोनस गुणांसह जिंकला असता तर आणखी आपल्या संघाच्या हितावह निर्णय झाला असता. त्यावेळेला 6 चेंडूमध्ये 4 धावा काढता आल्या नाहीयेत आणि ती चुकीची पुनरावृत्ती मात्र यावेळेला टाळली गेली. पहिल्यापासून अग्रेसिव्ह मोडला क्लिक केलं गेलं, एक्सेलेटरवर पाय ठेवला गेला आणि वेगवान रीतीनं विजयाच्या दिशेनं वाटचाल केली गेली. यावेळेला हा येईल विजयी चौकार आणि या दरम्यान ओमसाई कासगाव संघ साकार करतोय आपला विजय. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना, विजयी होतो ओमसाई कासगावचा संघ आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. लाजवाब फटकेबाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली, जवळपास 9